हा सर आमचं पेशंट कविता प्रवीण जगताप तुळजापूर येथील रहिवाशी आहे आणि तिथं तुळजापूरमध्ये आम्ही नेलं तिचे. तर तिथं डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे मजबुरीने आम्हाला इथं आणावं लागलं. संध्याकाळी गुरुवारी आम्ही 12 वाजता आमचं पेशंट इथं घेऊन आलो. ठीक आहे. आणि तिची कंडिशन एकदम क्रिटिकल होती, सिरियस होते. नॉर्मल होण्याचे तिची चान्सेस नव्हते. तिचा रिपोर्ट पण नॉर्मल होणं शक्य नव्हतं, कारण बाळाच्या गळ्याला पूर्ण नाळीचा वेढा होता, प्लस तिच्या गर्भाशयाला पाण्याच्या गाठी होत्या. आणि आम्ही यांना तसं पूर्ण दाखवलं. मीरा मॅडम होत्या नाईट ड्युटीला, त्यांनी बघितलं. ठीक आहे म्हणल्या, झाली ठीक आहे, नाहीतर आपण सिझरिंग करू. आणि मीरा मॅडम म्हणल्या आपण थोडी वेळ हिची वाट बघून नॉर्मल झाली तर. मग त्यांची जसा नियम सांगितला त्याचं आम्ही उल्लंघन केलं ना, आम्ही बरोबर ते पाळलं. पण त्यांनी त्यांची ड्युटी संपली, सकाळ झाली. मग दुसऱ्या तृप्ती नाडकर मॅडम आल्या तिथं. मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की होणं शक्य नाही मॅडम, करा. नाही म्हणे. तिने स्वतःचा मनमानीपणा केला. तिने जरा सुद्धा ऐकलं नाही. कसले रिपोर्ट फाईल बघितली नाही, चेक केली नाही, तिचं काही केलं नाही. तिने डायरेक्ट तिच्यावर नाही होते 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 करून तिला दमदाटे दिले. आमचे रीडर अक्षरशः पाया पडत होते, पाय धरत होते तिचे. नाही म्हणे, आणि इकडे तुझं पेशंट मी घेऊन जाते शिजरला. आतमध्ये नेलं, शिजरला म्हणून नेलं तिने. आणि अक्षरशः तिला 2 ब्रदर्स लोक बोलवले, कॉटवर असे आडवे उभं राहिले ती लोक कॉटवर, आणि जोर जोरात तिचं पोट जाऊन 95% बाळ घालवलं. आणि त्याच्या आधीचा प्रकार आत नेले तिला जोर जोरात मांडीवर त्यांनी फटके दिले, घाण घाण शिव्या दिले. त्याच्याबरोबर बेकार वागली ती बाई, एकदम नालायकपणाने वागली तिने. आता आमचं बाळ दगावलं तर सर त्यांच्याकडे वेळ होता, त्यांनी शिजर केला नाही. आमचं बाळ त्या बाईने घालवलं. मागणी आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. आमच्या बाबतीत झालं ना, ते इतर गोरगरिबाच्या बाबतीत होऊ नये. त्यांच्यावर गुन्हा दाखल सक्त कारवाई करायची आणि व्हावी. आमच्या बाबतीत जे झाले ना, आम्ही सामान्य लोक आहे, आमच्या बाबतीत जे झाले ना, इतर लोकांच्या बाबतीत होऊ नये इथं.